वेलकम टू द 97 टक्स इन 97 डेज सिरीज. आणि आज आपला प्लांट आहे जटामांसी. हे तुम्ही बघू शकता की हे एक द्रव्य आहे. आपल्याला वायवासाठी पण हे असं ठेवलं जातं आणि आपल्याला ओळखला येता पाहिजे आलं पाहिजे. सो हे आहे जटामांसी. हे जटासारखं याचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे याला जटामांसी असे म्हणतात. याशिवाय याचे वेगवेगळे पर्याय नावे आहेत, जसे की मांस मानसी, पेशी. त्याच्या तपस्वी करून जसे केस होतात, तसे यांचे जटा असतात, त्याच्यामुळे त्याला तपस्विनी म्हणतात. आणि हे भूतासारखं स्ट्रक्चर असतात, भूताचे कसे केस असतात, त्यामुळे याला भूत जटा असे सुद्धा म्हणतात. सो याचा लॅटिन नेम आहे नॉडोस्टायकस जटामांसी आणि तो फॅमिली आहे बॅलेरिनिशिया फॅमिली. आणि हे शुभ स्वरूपात दिसून येतात. त्याच्यानंतर जे हे याचं उपयुक्त अंग आहे मूळ. आणि सो याचा रस आहे पित्त कषाय मधुर आणि विपाक आहे मधुर. आणि जे वीर्य आहे याचं शीत आहे. जसं आपण केशर तेल, त्याच्यानंतर मानसिक वाद इत्यादीमध्ये केला जातो. जर आपल्याला बुद्धिवर्धक म्हणून वापरायचं असेल तर ब्राह्मी आणि जटामांसी दीर्घकाळ सेवन केल्यास आपली बुद्धी वर्धन होते. त्याच्यानंतर आपल्याला जर अंगाचा खूप जास्त दाह होत असेल पित्तामुळे वगैरे किंवा अन्य कारणांमुळे, तर आपण जटामांसीचा वाद हे दुधाबरोबर घेतला जातो.